मित्रांनो, भरपूर महिलांना आणि इवन जे पर्सनल ट्रेनर्स असतात यांना एक प्रश्न असतो की अशा महिला ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज, हा मेडिकल कंडिशन प्रॉब्लेम असलेले महिला जर असतील तर यांनी काय केलं पाहिजे? कारण का या महिलांमध्ये त्यांचं वेट गेन होतं भरपूर आणि पुढे गेल्यानंतर त्यांना मेडिकल कंडिशन पण होतात आणि एवढंच नाही, प्रेग्नन्सीमध्ये पण प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतात जर त्याला व्यवस्थित मॅनेज केलं गेलं नाही तर. मित्रांनो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की पीसीओडी या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये मी जितके पण आत्तापर्यंत स्टडीज वाचलेत किंवा जितके पण त्याचे रिसर्च मी वाचलेत त्या सगळ्या स्टडीजमध्ये हे पहिलं सांगितलं गेलं आहे की ह्या महिलांनी नेहमी आपला डाएट फॉलो करताना एक लो कार्ब डाएट फॉलो करणे अत्यंत गरजेचं आहे. ओके, यांच्या डाएटमध्ये शुगर आणि स्टार्च ही कमी पाहिजे. आता याचं मुख्य कारण हे आहे की ह्या महिलांना पीसीओडी तर होतेच, त्यांना हॉर्मोनल चेंजेस तर येतातच, त्याच्यामुळे त्यांना वेट गेन होतं आणि त्याच्यानंतर बाकीचे साईड इफेक्ट त्यांना होतात बॉडीमध्ये. ओके, म्हणजे अंगावर केस वगैरे येणे हे सगळं तर होतच होतं. प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम होतो, पिरियड्स इरेग्युलर होतात. पण मित्रांनो, पुढे गेल्यानंतर अशा महिलांना डायबिटीज, प्री डायबिटीज आणि मग पुढे जर त्याला कंट्रोल व्यवस्थित केलं नाही तर हार्टचे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस पण असतात. आणि म्हणून अशा महिलांना की ज्यांना प्री डायबिटीज होतं किंवा डायबिटीज होतं, म्हणून असं म्हणलं जातं की पीसीओडी झालेल्या महिलांनी लो कार्ब डाएट नेहमी त्यांना सूट करणार आणि त्यांच्या डाएटमध्ये चांगल्या प्रमाणात फर्स्ट क्लास प्रोटीन, फायबर आणि जे हेल्दी फॅट्स असतात ते त्यांनी घेतले पाहिजे. ह्याच्यावरती त्यांचा फोकस जास्त पाहिजे. स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट हे जितकं गरजेचं असेल तितकं त्यांनी ठेवलं पाहिजे. त्याचसोबत या महिलांनी इवन जर त्यांनी व्यायाम केला म्हणजे एक्सरसाइज केली तर अजून चांगलं आहे. त्यांना रिझल्ट्स जे येणार ते अजून लवकर रिझल्ट्स येतील. त्यांचं वजन कमी होणार, फॅट पर्सेंटेज ड्रॉप होणार आणि बाकीचे फायदे पण मिळणार. मेटाबॉलिक रेट त्यांची फास्ट होणार. आणि माझं पर्सनल सजेशन असं आहे अशा महिलांना की या महिलांनी एक्सरसाइजमध्ये कमीत कमी 3 दिवस वेट ट्रेनिंग, वजनी व्यायाम आणि 3 दिवस कार्डिओ केलं पाहिजे. हे माझं पर्सनल सजेशन आहे. वेट ट्रेनिंग ह्याच्यासाठी मी म्हणतोय मित्रांनो, कारण का वेट ट्रेनिंगने त्यांचा मेटाबॉलिक रेट वाढतो. वेट ट्रेनिंग एकमेव अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्यांनी बेझल मेटाबॉलिक रेट त्यांचा वाढेल, BMR ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांचं शरीर जास्तीत जास्त कॅलरीजचा वापर करणार. आणि कार्डिओनी ऑब्व्हियसली त्यांचं एन्ड्युरन्स तर चांगलं होणारच, पण हार्टची कंडिशन चांगली होणार. याच्यासोबत जर त्यांनी व्यवस्थित सांगितलेला डाएट तो जर त्यांनी फॉलो केला तर डेफिनेटली या कंडिशनला ते चांगल्या रीतीने मॅनेज करू शकतात. मी हेही बघितले की अशा महिलांनी ज्यांनी व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केलंय त्या लोकांना इवन प्रेग्नन्सी ही झालेली आहे त्यांची. म्हणजे जे असं म्हणलं जातं प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम होतात, पण मी स्वतः बघितलेलं आहे अशा महिलांनी ज्यांनी पीसीओडीमध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट केलं डाएट आणि एक्सरसाइजनी, ओके, दे हॅव गॉट प्रेग्नेंट. तर मित्रांनो, हा माझा एक व्हिडिओ होता तुम्हाला छोटंसं एक गाईडलाईन्स देण्याचं पीसीओडी बद्दल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा, मला उत्तर द्यायला आवडेल. मला फॉलो करा आणि या व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा. धन्यवाद.